मित्रांनो नमस्कार, महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे। बघा, आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याकडे सोलर लागलेले असतात आणि आपल्याला जे आहेत आपले छोटे मोठे उद्योग असतात, जसं की कोणाचा वॉटर फिल्टर असो, दाल मिल असो, आणखीन बरेचसे आपले डेअरी मिल्क उद्योग असोत, अशा बऱ्याचशा आपल्याकडं छोटे मोठे आपण उद्योग करत असतो। त्याला काय होतं की बा काही असे उद्योग असतात की त्याला थोडी जरी लाईट गेली तर काय होतं की त्याच्यामध्ये आपण चिलर असो, त्याच्याकडे आपल्याला फ्रीजर असतात, ते बंद पडतात आणि अशा वेळेस काय होतं, एक तर आपल्याला जनरेटर लावावं लागतं किंवा मग आपण काहीतरी दुसरा ऑप्शन त्याच्यावर शोधतो। तर यासाठी जे आहे तर हेवी लोड चालवण्यासाठी आपण WSRनं एक इन्व्हर्टर आणलेला आहे। आता या ठिकाणी आपण काय केलं आहे, हे वॉटर फिल्टर ॲरो प्लांट जे आहे तर खूप दिवसापासून तुमचे आम्हाला बरेचसे कॉल येतात की ॲरो प्लांट चालवण्याकरता, वॉटर फिल्टर चालवण्याकरता आपल्याकडे काही ऑप्शन आहे का। आता भरपूर जणांनी याच्यावर काय केलेलं आहे, VFD लावून किंवा अशा काहीतरी जुगाड पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला, पण ती एकही गोष्ट त्या ठिकाणी सक्सेस झाली नाही। आम्ही बरेच दिवसापासून याच्या जे आहे ते डिव्हाइस आम्ही रेडी करत होतो, याच्या टेस्ट घेत होतो। आता प्रत्यक्ष साईटवर जे आहे ते आपण याचा डेमो या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। जोडणी कशा पद्धतीत केलेली आहे, कसं रन करतं, चिलर चालतं की नाही, ॲरोप्लॅन चालतं की नाही, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे। इन्व्हर्टर पण कशा पद्धतीनं आहे, किती किलोवॅटचं लावलेलं आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामला जर व्हिडिओ बघत असाल तिथे तुम्ही मला फॉलो करून ठेवा। बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे आपलं 10 किलोवॅटचं WSRचं या ठिकाणी इन्व्हर्टर आपण लावलेलं आहे। जोडणी जी आहे तर डबल स्ट्रिंग आणून अशा पद्धत केलेली आहे। आता हा जो आहे तो 3 टनाचा चिलर या ठिकाणी चालू आहे। 3 टनाच्या चिलरसोबत ही अर्धा HP 1 HP ची मोटर जी आहे तर या ठिकाणी रन केलेली आहे। आता हे जवळपास याच्यामध्ये 18 म्हणजे 15 ते 18 एम्पियर हा करंट घेतो। आता ऊन जर बघायचं झालं तर कुठंच ऊन नाही, याच्यामध्ये सगळं पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे। या ढगाळ वातावरणामध्ये हा 3 टनाचा चिलर आता याच्यावर चालू केलेला आहे। आता दोन्ही सोबत चालवले तर हा सोडून देतोय, म्हणजे का तर ऊन नाही, परंतु जर एक वेळी एक चालवला तर याला व्यवस्थितरित्या या ठिकाणी लाईफ मिळणार आहे। इकडे बघू शकता, हा ॲरो प्लांट या ठिकाणी लावलेला आहे आणि आता याच सोबत जे आहे तर तुम्हाला मी प्लेटची कशा पद्धतीत जोडणी केलेली आहे ते सुद्धा त्या ठिकाणी आपण दाखवणार आहे। बघा, या ठिकाणी काय केलेलं आहे की हे प्लेट आहेत, ह्या 16 प्लेट आहेत 520 वॅटच्या। या ठिकाणावर 16 प्लेट आणि आपण काय केलेलं आहे, 8 प्लेटची एक स्ट्रिंग करून 8-8ची स्ट्रिंग करून आपण या ठिकाणी ह्या कनेक्ट केलेल्या आहेत। याच्यामध्ये जे आहे तर टोटल व्होल्टेज आपण 350 वोल्ट हे कंट्रोलरला दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की 26 एम्पियर इनपुटमध्ये आपण दिलेलं आहे आणि इन्व्हर्टर जे आहे तर त्या ठिकाणी आपण रन केलेलं आहे। आता याच्यामध्ये जर बघायचं झालं की ह्या प्लेट वेगवेगळ्या कंपनीच्या आहेत। आता तुमच्याकडे शेती पंपाचे पण असतात की वेगवेगळ्या प्लेटच्या, बऱ्याचशा जणाला काय असतं किंवा वेगवेगळ्या प्लेट कनेक्ट करून चालू शकतात का, तर हो, वेगवेगळ्या प्लेट कनेक्ट करून सुद्धा चालू शकतात। परंतु याच्यामध्ये काय आहे की प्लेटची जे तुमची डिझाईन म्हणजे मॉडेल, जसं की आता आपण पॉली प्लेट आहेत, मोनो प्लेट आहेत। आता पॉली आणि मोनोच्या जॉईंट करता येत नाहीत, फक्त तुम्ही मोनो प्लेट असतील तर मोनो प्लेटचेच तुम्ही जॉईन करू शकतात। ज्याही प्लेट समजा 535च्या असो, 520च्या असो, ह्या थोडंफार तफावत त्याच्यामध्ये चालू शकते, परंतु 350 किंवा 320च्या आणि 550 535च्या प्लेट एकमेकाशी आपण जॉईन करू शकत नाही। या ठिकाणी अशा पद्धतीत ही जोडणी केलेली आहे। या इथं शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की पूर्णपणे त्यांच्या प्लेट जे आहे ते वर शेडवर फिट करून घेतलेलं आहे। इथून आपण स्ट्रिंग नेऊन त्या ठिकाणी चालवलेले आहेत। आता आपण बघितलं, आपण फिल्टर जे आहे ते चालू आहे त्या ठिकाणी। आता ॲरो प्लांट सुद्धा आपण त्या ठिकाणी तुम्हाला रन करून दाखवणार आहे। पूर्णपणे जे ॲरो चालतो तो सुद्धा आपण रन करून पाहूया। आता या ठिकाणी आपण पाहिलं की चिलर या ठिकाणी जो आहे तो चालू आहे। आता आपण काय करणार आहे, ॲरो प्लांट टाकणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की हे ठिकाण जे आहे ते तालुका देऊळगाव राजा आणि गाव देऊळगाव मही या ठिकाणी आपण हा इन्व्हर्टर लावलेला आहे। कुणी या भागातले जर शेतकरी असतील, कुणी व्यावसायिक असतील तर तुम्ही या ठिकाणावर येऊन भेट देऊ शकता। अगदी रोड लगतच हे जे आहे तर हे ठिकाणी या ठिकाणी वॉटर फिल्टर या ठिकाणी लावलेले आहेत। आता बघूयात आपण जे आहे तर हा ॲरो प्लांट या ठिकाणी चालू करून बघूया। या ठिकाणी आता छोटी जी आहे अर्धा HP ची मोटर रन केलेली आहे। तर आता पूर्णपणे ही मोटर जी आहे तर या ठिकाणावर पूर्ण ॲरो प्लांट रन केलेला आहे। टोटली कुठेच ऊन नाही, पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे। ढगाळ वातावरणामध्ये हा जो आहे तो व्यवस्थितरित्या या ठिकाणी चालतो। जवळपास 15 एम्पियरपर्यंत याचा जो आहे तो करंट जातो। आता हे जे आहे तर हे कुठल्याही पद्धतीचं जुगाड नाही, कुठल्याही पद्धतीचं
काहीतरी बनवून केलेलं नाही. हे प्युअर साईन वेव्ह डिव्हाइस आहे या ठिकाणी. जे इन्व्हर्टर सप्लाय येतो 230 आउटपुट या ठिकाणी यामधून निघतं. त्यामुळं कुठल्याही पद्धतीचं जे आहे त्याच्यामध्ये आपल्या इक्विपमेंटला धोका होण्याची आणि कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम होण्याची याच्यामधून शक्यता नाही. तुमच्याकडे ज्या प्लेट अवेलेबल असतील त्याच प्लेटवर ते रन करतं. छोटा ॲरोप्लॅन्ट असेल तर 5 किलोवॅटवर सुद्धा तुमचा रन करू शकतो. तुम्हाला अल्टरनेट जसं की चिलर एक वेळा आणि फिल्टर एक वेळा चालवायचं असेल तर तुम्ही 5 किलोवॅटवर सुद्धा त्या ठिकाणावर चालू करू शकता. आता हे डिव्हाइस जे आहे त्याच्यामध्ये फुल्ली प्रोटेक्शन आहे. ओव्हरलोड, ओव्हर करंट अशा पद्धतीचे जे आहेत, ओव्हरहीट वगैरे हे प्रोटेक्शन याच्यामध्ये लावलेले आहेत. त्याच्यामुळं यामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान होण्याची शक्यता, कोणत्याही प्रकारचं शॉर्ट सर्किट वगैरे होण्याची शक्यता नाही आहे याच्यामध्ये. अशा पद्धतीत हे एकंदरीत डिव्हाइस जे आहे ते आपण WSRनं आपण बनवलेलं आहे. याचं प्रोडक्शन आता आपल्याकडे चालू झालेलं आहे. तुम्हाला जर हे डिव्हाइस लागत असतील 3 किलोवॅटपासून ते आपल्याकडं 25 किलोवॅटपर्यंत डिव्हाइस हे मिळणार आहेत तुम्हाला, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी आम्हाला संपर्क करू शकता. पण सध्या तर या डिव्हाइसला पूर्ण वेटिंग असणार आहे. जे काही हे आहेत तुम्हाला ज्या या मोठ्या डिव्हाइसची रिक्वायरमेंट असेल तर जवळपास 1 ते 1.5 महिन्यापर्यंत या गोष्टीसाठी वेटिंग असणार आहे. त्या पद्धतीनंच तुम्ही आम्हाला कॉल करणे किंवा त्या पद्धतीनं आम्हाला संपर्क करणे, तुम्ही बुकिंग वगैरे करू शकता. आम्ही बुकिंग तुमची 100% घेऊन ठेवणार आहे. त्यासाठी ज्या आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करू शकता किंवा आमचं जे कृषी मित्र ॲप आहे ते डाउनलोड करून त्यावर सुद्धा तुम्ही याबद्दलची माहिती घेऊ शकता. माहिती कशी वाटली, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर, इतर बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.